नमस्कार मित्रांनो, सिंह राशीवाल्यांसाठी ब्रह्मांडाचा सर्वात मोठा संदेश। सिंह राशीवाल्यांनो, लक्ष देऊन ऐका। ही केवळ भविष्यवाणी नाही, तर भाग्य जागृत होण्याची घोषणा आहे। 1 फेब्रुवारी 2026 रोजी येणारी माघ पौर्णिमा साधी पौर्णिमा नाही। हा तो दिव्य क्षण आहे जेव्हा ब्रह्मांड स्वतः तुमच्या आयुष्यात अडकलेली ऊर्जा पुन्हा प्रवाहित करणार आहे। या दिवशी रविपुष्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग निर्माण होत आहे। असे योग केवळ तारीख बदलत नाहीत, तर नशिबाची दिशा बदलतात। ज्योतिषीय गणनांनुसार यावेळी या योगांचा सर्वात खोल आणि थेट परिणाम सिंह राशीवर होणार आहे। जर तुम्ही या पौर्णिमेला भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण केले आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचे स्मरण केले, तर ती केवळ पूजा ठरणार नाही। ती तुमच्या आयुष्यातील बंद पडलेल्या दारांवर होणारी दिव्य दस्तक असेल। जो सन्मान तुम्हाला मिळाला नाही, ज्या संधी वारंवार हातातून निसटल्या, ज्या मेहनतीचे फळ अडून राहिले हो, ते आता तिथे वेगाने बदल सुरू होईल। आता ऐका सर्वात धक्कादायक गोष्ट, त्या पौर्णिमेला मकर राशीत सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र एकाच वेळी सक्रिय होत आहे। ही शक्तिशाली चतुर्ग्रही ऊर्जा सिंह राशीसाठी संकेत देत आहे की येणारा काळ फक्त सुधाराचा नसून अचानक मिळणाऱ्या यशाचा, नेतृत्वाचा, धनाचा आणि ओळखीचा आहे। सनातन मान्यतांनुसार ही माघ पौर्णिमा विशेष फलदायी ठरणार आहे। या काळात केलेले स्नान, दान, जप, संकल्प आणि मौन सिंह राशीसाठी अनेक वर्षे परिणाम दाखवणारे ठरेल। पण कथा इथेच संपत नाही। माघ पौर्णिमेनंतर लगेचच सिंह राशीच्या आयुष्यात 9 मोठ्या आणि निर्णायक घटना घडतील। अशा घटना ज्या तुमची विचारशक्ती, आत्मविश्वास आणि भविष्य तीनही नव्या उंचीवर नेतील। त्यामुळे सिंह राशीवाल्यांनो, आता शंका नाही, तर तयारीची वेळ आहे। कारण जे येणार आहे ते केवळ बदल नाही, तर तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरू शकतो। पहिली शुभ घटना, भाग्याचे अचानक जागरण आणि अडकलेल्या कामांचे वेगाने पूर्ण होणे। माघ पौर्णिमेनंतर लगेचच तुमच्या आयुष्यात असे वळण येईल जिथे अनेक महिने किंवा वर्षे अडकलेली कामे अचानक गती पकडतील। ज्या फाईलवर वारंवार अडथळे येत होते, ज्या परवानगीची किंवा निर्णयाची तुम्ही दीर्घकाळ वाट पाहत होतात, ते आता कोणत्याही अतिरिक्त संघर्षाशिवाय तुमच्या बाजूने होताना दिसतील। हा बदल इतका जलद असेल की कालपर्यंत अशक्य वाटणारी गोष्ट आज सहज शक्य कशी झाली, यावर तुम्हालाच विश्वास बसणार नाही। नोकरी, व्यवसाय, पदोन्नती, शासकीय काम किंवा एखाद्या मोठ्या निर्णयाशी संबंधित प्रकरणात ही पहिली शुभ घटना म्हणून भाग्य तुमच्या सोबत उभे राहील। खास बाब म्हणजे हे यश गाजावाजा करत येणार नाही, पण त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण भविष्यात दिसून येईल। हा संकेत आहे की सिंह राशीसाठी संघर्षाचा टप्पा संपून सुवर्णसंधींचा टप्पा सुरू झाला आहे। दुसरी शुभ घटना, मानसन्मान, ओळख आणि नेतृत्वाची अचानक प्राप्ती। माघ पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात असा काळ येईल जेव्हा लोक तुमच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत। आधी जिथे तुमची मेहनत शांतपणे दुर्लक्षित होत होती, आता तीच मेहनत सर्वांसमोर मान्य केली जाईल। कार्यस्थळ, समाज, कुटुंब किंवा एखाद्या मोठ्या मंचावर तुमचे मत केवळ ऐकले जाणार नाही, तर त्यावर अंमलही केला जाईल। एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून, अधिकाऱ्याकडून किंवा प्रभावशाली व्यक्तीकडून तुम्हाला जबाबदारी, पद किंवा विशेष अधिकार मिळू शकतात। ही दुसरी शुभ घटना केवळ सन्मानच देणार नाही, तर तुमच्या आत्मविश्वासाला नवी उंची देईल। तुम्हाला जाणवेल की आता तुम्ही गर्दीचा भाग नाही, तर मार्ग दाखवणारे बनत आहात। हाच तो क्षण आहे जेव्हा सिंह राशीचे जन्मजात नेतृत्व पूर्ण ताकदीने जागृत होईल आणि भविष्यातील मोठी दारे तुमच्यासाठी उघडू लागतील। तिसरी शुभ घटना, भाग्याचा स्फोट आणि जीवनाच्या आर्थिक व सामाजिक दिशेचा पूर्ण परिवर्तन। माघ पौर्णिमेनंतर सिंह राशीवाल्यांच्या आयुष्यात फक्त धनच येणार नाही, तर संपूर्ण आर्थिक भाग्य जागृत होईल। हा असा काळ असेल जेव्हा वर्षानुवर्षांची अपूर्ण मेहनत आणि दुर्लक्षित त्याग यांचे एकत्रित फळ मिळू लागेल। तुमच्या आयुष्यात एखादा मोठा निर्णय, मोठा करार किंवा शक्तिशाली संधी येईल आणि हीच संधी येणाऱ्या अनेक वर्षांची आर्थिक दिशा ठरवेल।
काही सिंह राशीवाल्यांना अचानक मोठी धनराशी मिळेल, काहींना स्थिर उत्पन्नाचा नवा स्रोत मिळेल, तर काहींना असा प्रस्ताव मिळेल जो त्यांची सामाजिक प्रतिष्ठा पूर्णपणे बदलून टाकेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे धन संघर्षातून नाही, तर योग्य वेळी मिळालेल्या योग्य संधीमधून येईल. आता तुम्ही पैशांबाबत फक्त विचार करणारे राहणार नाही, तर निर्णय घेणारे बनाल. लोक तुमची आर्थिक समज, तुमचा सल्ला आणि तुमचे निर्णय गांभीर्याने घेऊ लागतील. ही तिसरी शुभ घटना सिंह राशीच्या जीवनात एक स्पष्ट रेषा ओढून देईल. आधी अस्थिरता, चिंता, प्रतीक्षा, नंतर स्थैर्य, आत्मविश्वास आणि समृद्धी. हाच तो क्षण आहे जेव्हा सिंह राशीला उमजेल की आता जीवन छोटे स्वप्न पाहण्याचे नाही, मोठ्या स्तरावर खेळण्याची वेळ आली आहे. चौथी शुभ घटना प्रेम, विवाह आणि कौटुंबिक सुखामध्ये भाग्याचा निर्णायक हस्तक्षेप. माघ पौर्णिमेनंतर सिंह राशीच्या जीवनात नातेसंबंधांशी जोडलेला असा बदल येईल जो केवळ मनालाच नाही, तर संपूर्ण जीवनाला स्थैर्य देईल. जे लोक दीर्घकाळापासून खऱ्या प्रेमाच्या शोधात होते, त्यांच्या आयुष्यात एखाद्या विशेष व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो. असे नाते जे केवळ आकर्षणावर नाही, तर आदर आणि समजुतीवर आधारलेले असेल. विवाहित सिंह राशीवाल्यांसाठी हा काळ मतभेदांचा अंत आणि भावनिक दुरावा वितळण्याचा संकेत देतो. कुटुंबात जिथे तणाव, चिंता किंवा मनमुटाव होता, तिथे समेट, पाठिंबा आणि एकता परत येईल. काही सिंह राशीवाल्यांसाठी ही चौथी शुभ घटना विवाह, साखरपुडा किंवा संतान सुखासारखी मोठी आनंदवार्ता घेऊन येऊ शकते. विशेष म्हणजे या बदलानंतर तुम्हाला एकटे वाटणार नाही, उलट तुमच्या पाठीशी उभे असलेल्यांची ताकद तुम्हाला पुढे नेईल. ही घटना सिंह राशीला हे शिकवेल की खरी यशस्वीता केवळ बाहेरची नसते, तर अंतर्गत शांततेतून जन्म घेते. पाचवी शुभ घटना भाग्यपूर्ण प्रवास, स्थानांतर आणि नव्या जगाचे द्वार. माघ पौर्णिमेनंतर सिंह राशीच्या जीवनात स्थानाशी संबंधित एक मोठा बदलदार ठोठावणार आहे. हा बदल फक्त प्रवासाचा नसून भाग्याच्या विस्ताराचा संकेत आहे. काही सिंह राशीवाल्यांना परदेशगमनाची संधी, काहींना दूरच्या शहरात किंवा नव्या ठिकाणी नोकरी व्यवसाय सुरू करण्याची संधी, तर काहींना असा प्रस्ताव मिळेल जो त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण परिसरच बदलून टाकेल. ही पाचवी शुभ घटना तुम्हाला जुन्या मर्यादांमधून बाहेर काढून मोठ्या स्वप्नांच्या जगात घेऊन जाईल. ज्या ठिकाणी आतापर्यंत अडथळे जाणवत होते, तिथून बाहेर पडताच तुम्हाला नवी ऊर्जा, नवे लोक आणि नवी संधी मिळतील. हा प्रवास केवळ शरीराचा नसेल, तो तुमच्या विचारांना, आत्मविश्वासाला आणि ओळखीला नवी उंची देईल. काही सिंह राशीवाल्यांसाठी हा बदल घर बदलणे, वाहन खरेदी करणे किंवा कायमस्वरूपी स्थलांतर याचाही संकेत देऊ शकतो. ही पाचवी शुभ घटना स्पष्ट सांगते की आता सिंह राशीचे जीवन एका मर्यादित वर्तुळात अडकून राहणार नाही. जो बाहेर पडण्याचे धैर्य करेल, त्यालाच भाग्याचे पुढचे द्वार उघडे आढळेल. सहावी शुभ घटना मानसिक शक्ती, आरोग्य आणि आध्यात्मिक जागरणाचा अद्भुत उत्थान. माघ पौर्णिमेनंतर सिंह राशीच्या जीवनात असा बदल येईल जो शब्दांत सांगणे कठीण असेल, पण तुम्ही तो प्रत्येक क्षणी अनुभवत राहाल. दीर्घकाळापासून साचलेली मानसिक थकवा, चिंता, भीती किंवा संभ्रम हळूहळू विरघळू लागेल. तुमची विचारशक्ती आणि निर्णयक्षमता अचानक अधिक वेगवान, स्पष्ट आणि सशक्त बनेल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ सुधारणा, संतुलन आणि नव्या ऊर्जेच्या संचाराचा संकेत देतो. काही सिंह राशीवाल्यांना या काळात योग, ध्यान, जप किंवा एखाद्या आध्यात्मिक साधनेकडे आपोआप ओढ जाणवेल आणि हीच ओढ तुमच्या आयुष्याला आतून बळकट करेल. ही सहावी शुभ घटना तुम्हाला जाणवून देईल की खरी ताकद गोंगाटात नाही, तर स्थिरता आणि संतुलनात असते. आता तुम्ही बाह्य परिस्थितींमुळे नाही, तर अंतर्गत शक्तीमुळे पुढे जाल. हाच तो वळणबिंदू आहे जिथे सिंह राशी केवळ यशस्वीच नाही, तर अजिंक्य वाटू लागेल. सातवी शुभ घटना मोठे अधिकार, निर्णायक शक्ती आणि नेतृत्वाची सर्वोच्च अवस्था. माघ पौर्णिमेनंतर सिंह राशीच्या जीवनात असा क्षण येईल जेव्हा परिस्थिती तुमच्या आदेशानुसार चालताना दिसेल. जिथे आधी तुम्ही परिस्थितीनुसार तडजोड करत होतात, आता परिस्थिती स्वतः तुमच्यानुसार जुळून येतील.
कार्यस्थळ, व्यवसाय किंवा सामाजिक क्षेत्रात तुम्हाला असे अधिकार किंवा पद मिळू शकते जे थेट निर्णय घेण्याची शक्ती देईल. लोक तुमच्या परवानगीची, तुमच्या मताची आणि तुमच्या स्वाक्षरीची वाट पाहतील. ही 7वी शुभ घटना सिंह राशीच्या आत दडलेल्या त्या राजाला जागृत करेल जो आतापर्यंत संयमाने बसून होता. सर्वात खास गोष्ट म्हणजे ही सत्ता अहंकार आणणार नाही, तर जबाबदारी आणि सन्मान घेऊन येईल. तुमचे निर्णय केवळ तुमच्यासाठीच नव्हे, तर इतरांच्या आयुष्यालाही दिशा देऊ लागतील. हा तो वळणबिंदू आहे जिथे सिंह राशी फक्त पुढे जाणार नाही, तर नेतृत्व करेल. 8वी शुभ घटना जुन्या कर्मांचे निराकरण आणि अचानक मिळालेली जीवनातील दिलासा. माघ पौर्णिमेनंतर सिंह राशीच्या आयुष्यात असा बदल होईल की तुम्हाला अचानक हलके झाल्यासारखे वाटेल. दीर्घकाळापासून तुमचा पाठलाग करणाऱ्या समस्या, कायदेशीर असोत, कौटुंबिक असोत किंवा मनात दडलेली भीती असो, एकामागून एक सुटू लागतील. ही 8वी शुभ घटना याचा संकेत आहे की तुमच्या आयुष्यावर असलेले जुन्या कर्मांचे ओझे आता उतरू लागेल. कोणाकडून माफी मिळणे किंवा माफी देणे, एखाद्या जुन्या वादाचे शांततापूर्ण समाधान किंवा अचानक मिळालेला दिलासा, हे सर्व याच परिवर्तनाचे संकेत आहेत. तुम्हाला जाणवेल की आता जीवन तुम्हाला मागे खेचत नाही, तर पुढे जाण्यासाठी जागा देत आहे. ही घटना सिंह राशीला हे शिकवेल की प्रत्येक संघर्ष शिक्षा नसतो, अनेकदा तो पुढील मोठ्या अध्यायासाठीची तयारी असतो. हाच तो क्षण आहे जेव्हा सिंह राशी भूतकाळातून मुक्त होऊन भविष्यात पूर्ण ताकदीने पाऊल टाकेल. 9वी शुभ घटना जीवनाचा सुवर्ण अध्याय आणि स्थायी भाग्याची मोहर. माघ पौर्णिमेनंतर सिंह राशीच्या आयुष्यात असे वळण येईल की त्यानंतर गोष्टी कधीच पूर्वीसारख्या राहणार नाहीत. ही 9वी शुभ घटना एखाद्या एकाच यशापुरती मर्यादित नसेल, ती तुमची ओळख, तुमची दिशा आणि तुमचा उद्देश कायमस्वरूपी बदलून टाकेल. आता तुम्ही संघर्षात जगणारे राहणार नाही, तर जाणीवपूर्वक जीवन घडवणारे बनाल. तुमच्या आत असलेला भ्रम, भीती आणि अनिश्चितता स्पष्टता आणि विश्वासात रूपांतरित होईल. कोणत्या दिशेने जायचे, कोणाला सोबत ठेवायचे आणि कोणाला मागे सोडायचे, हे तुम्हाला स्पष्टपणे समजू लागेल. हाच तो टप्पा आहे जिथे सिंह राशी भाग्यावर अवलंबून राहणार नाही, भाग्य स्वतः तिचा पाठपुरावा करेल. हे परिवर्तन हळूहळू पण अटल असेल आणि त्याचा प्रभाव येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत तुमच्या आयुष्यात दिसून येईल. ही 9वी शुभ घटना सिंह राशीसाठी एका नव्हे, तर अनेक स्वप्नांच्या पूर्ततेची सुरुवात आहे. हा अंत नाही, ही सुरुवात आहे. सिंह राशीवाल्यांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या 9 शुभ घटनांमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्याची झलक दिसली असेल आणि मनात कुठेतरी असे वाटले असेल की हो, हा संकेत माझ्यासाठीच आहे, तर फक्त ऐकून पुढे जाऊ नका. हा काळ केवळ जाणून घेण्याचा नाही, तर जागृत होण्याचा आणि तयार होण्याचा आहे. माघ पौर्णिमेनंतर सुरू होणारे हे परिवर्तन त्यांच्यासाठीच आहे जे संकेत ओळखतात आणि संधी आल्यावर पाऊल उचलतात. म्हणून सिंह राशीवाल्यांनो, हे संकेत केवळ शब्द नाहीत, तर तुमच्या आत्म्याला दिलेली हाक आहे. जे घडणार आहे ते तुमच्यामुळेच घडणार आहे, कारण आता तुम्ही तयार आहात. भीती मागे पडत आहे, शंका विरत आहेत आणि आत्मविश्वास प्रकाशासारखा पुढे चालला आहे. ब्रह्मांड तुमच्यासोबत चालू लागले आहे, कारण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली आहे. लक्षात ठेवा, हे भाग्य अचानक आलेले नाही, ते तुमच्या संयमाचे, तुमच्या कर्मांचे आणि तुमच्या अंतःकरणातील सत्याचे फळ आहे. आता मागे वळून पाहू नका, पुढे पहा, कारण समोर उभा आहे तुमच्या आयुष्याचा सुवर्णकाळ. धन्यवाद. जय सूर्यदेव.